नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सोनवणे इको डिहायड्रेटरमध्ये आपलं स्वागत करतो। इको डिहायड्रेटर अशी कंपनी आहे, दिस इज अ हाऊस ऑफ डिहायड्रेटर्स। म्हणजे आपण सोलर आणि इलेक्ट्रिक दोन्हीवर चालणारे ड्रायर्स मशीन बनवतो। आता मी तुम्हाला सोलरवर चालणारे ड्रायर मशीन आधी दाखवतो। हा एक आपला छोटा मिनी मोहिनी सोलर ड्रायर आहे। तुम्ही बघू शकता की वरनं सूर्याची किरणं पडून मटेरियल ड्राय होणार। दुसरं म्हणजे हा जो ट्रे आहे हा स्पेशल कोटिंगचा ट्रे आहे। या काळा कलर हीट ॲब्झॉर्ब करून तो पण तुमच्या प्रॉडक्टला देतो। इथे तुम्हाला मटेरियल ठेवल्यानंतर आत ढकलल्यानंतर वरची सूर्याची गरमी आणि ह्याची गरमी यामुळे पण तुमचं मटेरियल फार ड्राय होणार। इथे एक सोलर पॅनल लागलेला आहे, जे की तुमचं मॉइश्चर झालेलं जे जमा झालेलं मॉइश्चर आहे ते काढण्यासाठी वापरलं जाणार। त्यामुळे तुमचा जो साधारण याच्यात टाकलेला जो आहे त्यापेक्षा अर्ध्या वेळात तुमचं मटेरियल चांगल्या पद्धतीने ड्राय होणार। हा जो आहे हा घरगुती किंवा छोट्या उद्योगासाठी वापरला जाईल। आता तुम्हाला एक नवीन हायब्रिड सोलर ड्रायर हा एक नवीन प्रकार आहे। हे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये सोलर आणि इलेक्ट्रिक या दोन्ही गोष्टीचा उपयोग केलेला आहे। दिवसा हा जो सोलर सिस्टम आहे हा सूर्यप्रकाश आणि यावर चालणारे फॅन याच्यावर ऑपरेटिंग होऊन तुम्हाला ड्राइंग मिळेल। दिवसा आपण याला सोलरवर चालवायचे आणि रात्री याला इलेक्ट्रिक सिस्टम दिली। आता तुम्ही बघू शकता की वरच्या साईडने पण हा 3 लेयर आहेत। इथे तुम्हाला मटेरियल टाकायसाठी जागा आहे, त्यावर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कोशिंबीर, कांदा, टोमॅटो सगळ्या प्रकारचे मटेरियल वाळवण्यासाठी हा अत्यंत उपयोगी होतो। आता तुम्हाला याची इलेक्ट्रिक सिस्टम पण दाखवतो। आता तुम्ही बघू शकता की इथे तापमान दिसते 45 डिग्री, जे की आपले साधारण जे तापमान आहे हे 28 डिग्री जवळ आहे, 28 ते 45 डिग्री। आता हा आत आहे, जरी इथे सूर्यप्रकाश नसला तरी हा आता इलेक्ट्रिक सिस्टमवर चालू आहे आणि एवढं तापमान आपलं आत वाढलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता इथे DC फॅन हे सोलरवर चालणारे फॅन आहेत आणि AC फॅन जे आहेत हे इलेक्ट्रिकवर चालणारे फॅन आहेत। तर हा तुम्ही 24/7 डे अँड नाईट पूर्णपणे वापरू शकता, ज्याने तुम्हाला ड्राइंगचा वेळ जो आहे हा अर्धा होतो किंवा त्यापेक्षा पण कमी होऊ शकतो। आता एक थोडा ज्यांचा मोठा स्केल आहे किंवा ज्यांना 1-2 टनाचं मटेरियल सुकवायचं आहे त्याच्यासाठी हा एक टनल ड्रायर जो आहे ना हा एक मोठा प्रकार असतो। तुम्ही बघू शकता इथे आत असे ट्रे हा एक त्याचा एक छोटा मॉडेल आहे। हा आपण 100 स्क्वेअर फीटपासून 1000 स्क्वेअर फीट आपली जेवढी गरज आहे किंवा आपल्या प्रॉडक्टची जशी रिक्वायरमेंट आहे तेवढ्यापर्यंत आपण हा मोठा करू शकतो। बाहेरचं जे तापमान आहे त्या तापमानापेक्षा 3 ते 8 डिग्री 10 डिग्रीपर्यंत यात तापमान वाढतं। इथे तुम्हाला मटेरियल ठेवण्यासाठी ट्रे वगैरे सगळं सिस्टम आहे आणि याला एक्झॉस्ट सिस्टम पण पुरवलेले आहेत। आता ह्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिकल ड्राइंगवर काम करायचं असतं तर मी तुम्हाला जे घरगुती आणि कमर्शियल जे आहेत त्या ड्रायरबद्दल माहिती सांगतो। तुम्ही बघू शकता हे जे छोटे ड्रायर आहे छोटे कमर्शियल ड्रायर्स आहेत। आतले ट्रे जे आहेत त्याचे पूर्णपणे स्टेनलेस स्टील SS304 फूड ग्रेडचे ट्रे आहेत। इथे तुम्ही बघू शकता हे जाळीचे ट्रे आहेत। हा एक 5 ट्रेचा जो आहे हा घरगुती वापरासाठी असणारा एक उत्तम ड्रायर आहे। आता मी तुम्हाला एक ह्यातलाच एक मोठा आहे ना 10 ट्रे आहे, हा 10 ट्रेचा ड्रायर आहे आणि यात एक ॲडव्हान्स सिस्टम आहे आपल्याकडे VFTech म्हणजे व्हेरिएबल फ्लो टेक्नॉलॉजी। हा एनर्जी इफिशियंट ड्रायर आहे। आता तुम्हाला याचं पूर्णपणे फंक्शनिंग दाखवतो। इंटरनल बॉडी जी आहे ही कम्प्लिटली स्टेनलेस स्टील SS304 फूड ग्रेड म्हणजे फसाई लायसन किंवा प्रॉडक्ट क्वालिटी चांगली राहण्यासाठी आहे। यामध्ये पण हा जो ट्रे बघू शकता हा पूर्णपणे प्लेन ट्रे आहे। आता हा जाळीचा ट्रे आहे। तर जाळीचा ट्रे कशासाठी वापरायचा? पालेभाज्यासारख्या गोष्टीसाठी, जिथे वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्याला हवेचं सर्क्युलेशन होऊन आपला प्रॉडक्ट लवकर ड्राय होईल, त्यांच्यासाठी हा ट्रे वापरायचा। किंवा जे तुमचे लिक्विड टाईप पदार्थ आहे त्याच्यासाठी हे वापरता येईल। आता आपण प्रॉडक्टचे स्लायसेस करून ट्रेमध्ये टाकल्यानंतर आपण त्याचं ऑपरेशन्स कसं आहे ते बघूया। हा एक ऑन ऑफ स्विच आहे। हे MCBने हे चालू झालं। इंटरनल आपल्याला फॅनचं सेटिंग दिलं, यात हाय स्पीड फॅन लागलेत। तुमच्या प्रॉडक्टनुसार आपलं फॅन पण सेट करायचे। मॉइश्चर रिमूव्हलसाठी जे हिटिंगमधनं मॉइश्चर तयार झालं आपल्या प्रॉडक्टचं हा एअर फ्लोसाठी आपले एक्झॉस्ट फॅन आहेत। त्यानंतर हीटर ऑन करायचे। इथे तुम्हाला 2 गोष्टी दिसत आहेत। हे इथे आपल्याला टेम्परेचर सेट करता येतं। आता पालेभाज्या असतील तर 50 डिग्री सेट करायचं, कांदा वगैरे असतील तर 65 डिग्री सेट करायचे, जिंजर वगैरे आलं असेल तर 70 डिग्री सेट करायचं। इथे सेटिंग कमी किंवा जास्त करण्याची सुविधा आहे।
आणि हे जे दिसते ह्याच्या आत असलेलं तापमान आहे. तसंच हा टायमर पण हा जो आहे किती वेळ सेट केला, आता 1 तास 10 मिनटं लावले, त्यातले 14 मिनिट झालेत. हे जेव्हा आपला सायकल टाईम कंप्लीट होईल तर हा फुल्ली ऑटोमॅटिकली ड्रायर आहे, तो त्यानंतर हे सर्किट बंद करेल. म्हणजे आपल्या प्रॉडक्टला कधीही खराब होणार नाही किंवा त्याच्या जवळ जाऊन तुम्हाला बसण्याची गरज नाही आहे. हा फुल आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. इथे इलेक्ट्रिक वगैरे कुठल्या गोष्टीचे शॉक वगैरेचे प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही याला चालूमध्ये पण बघू शकता. आता यानंतर यात होणारे प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. याबद्दल बघा, ह्यामध्ये आता फळभाज्यामध्ये ॲपल, चिकू, केळी, नंतर द्राक्षे होऊ शकतात, आंब्यापासून आम पापड किंवा आवळ्याचे प्रॉडक्ट्स, कुरडई, सांडगे, नाचणी असे घरगुती प्रॉडक्ट्स किंवा आपल्या रोजच्या आहारातले निंबू, टोमॅटो, बीट, कांदा, गाजर, लसूण, आले, कांदा पात, कढीपत्ता, मिरची, मेथी, पालक या सगळ्या गोष्टी ड्राय करण्यासाठी हे वापरले जातात. मिरची पावडर आणि आले पावडर जवळजवळ तुम्ही हे वर्षभर साठवून ठेवू शकता. ह्यातनं ड्राईड झालेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत या वर्षभर तुम्हाला वापरता येतील, जे की कमी भाव असताना ज्यावेळी आपण फेकतो अशावेळी हे ती करून ठेवली तर हे सगळ्यात बेस्ट आहे. तसेच रेडी टू कुकसाठी हे सगळ्यात मोठे आता डिमांडेड आहे, जे 5 मिनटात तयार होणारे छोले, दाल मखनी, राजमा, पुरण या गोष्टी होतात. शिवाय तुमचे फिश किंवा पेट फूड्स जे आहेत, नॉन व्हेजिटेरियन आयटम्स हे सुद्धा केले जातात. यासाठी लागणारा आपण पूर्ण सेटअप देतो. ती एक डिहायड्रेशन लाईन तुम्हाला काय असते त्याबद्दल एक समजून सांगतो. आणि डिहायड्रेशन लाईन जे होते की प्रॉडक्ट आल्यानंतर आधी त्याला धुवायचं आहे, त्याला आपण वॉशिंग मशीन म्हणतो. त्यानंतर त्याचं जे साल काढायचं आहे त्याला आपण पिलिंग मशीन म्हणतो. त्यानंतर त्याला कटिंग किंवा स्लायसिंग किंवा चॉपिंग करायचं आहे, त्यासाठी एक कटिंग मशीन वापरलं जातं. त्यानंतर तुमचं प्रॉडक्ट ड्राय करण्यासाठी ड्रायर मशीन आहे आणि त्याची जेव्हा पावडर करायची आहे तर त्यासाठी ग्राइंडिंग मशीन आणि फायनली जे पॅक करायचे ती पॅकिंग मशीन वापरल्या जाते. हा पूर्ण सेटअप देतो तो तुम्ही बघू शकतात की हे सोलरचं टनेल ड्रायर आहे आणि तिकडे सगळ्या टाईपचे तुमचे डोमेस्टिक स्टार्टअप छोटे मोठे आणि मोठ्यात मोठे मॉडेल्स पण आपले इलेक्ट्रिकल ड्रायरचे लावलेले आहेत. आपली कंपनी जी आहे ना इको डिहायड्रेटर जी आहे तर त्याबद्दल तुमची अधिक माहिती, मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. आपली कंपनी पुण्याला स्थित आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8805338811. परत रिपीट करतो 8805338811. हे पदार्थ तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता, वापरू शकता. हॉटेल इंडस्ट्रीला, घरात सगळीकडे युजफुल आहेत. आम्ही याचं हायर एंड एक बघतो की ॲपल चिप्स किंवा चिकू चिप्स सारखे मुलं कॅडबरीला जेव्हा रिप्लेस करतील तिथपर्यंत या मोठे म्हणजे आपलं भविष्य, या बिझनेसचं भविष्य जे आहे की ह्या गोष्टीला आपलं जे ऑर्गॅनिक जे फूड आहे, ऑर्गॅनिक किंवा नॅचरल सारख्या गोष्टीचं ते प्रिझर्व करून त्याला वर्षभर आपण वापरून निरोगी राहू शकतो. हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत शेती संगोपनद्वारे आम्ही पोहोचवू शकलो. जे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल आम्ही शेती संगोपनचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.